नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण जगाचा भूगोल ही सिरीज आपण सुरू करत आहोत। या जगाच्या भूगोलामध्ये जे वेगवेगळे कॉन्टिनेंट्स आहेत, ज्यामध्ये एशिया कॉन्टिनेंट्स आहे, आफ्रिकन कॉन्टिनेंट्स आहे, त्याचबरोबर युरोप कॉन्टिनेंट्स आहे, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट्स आहे, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका। तर या वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्सची असणारी जी काही जिओग्राफी आहे किंवा या वेगवेगळ्या खंडांचा जो काही भूगोल आहे, तर या संदर्भात आपण त्याच्यामध्ये असणारे काही प्राकृतिक घटक, त्याचबरोबर या वेगवेगळ्या खंडामध्ये देशांमध्ये असणारं जे वेगवेगळं हवामान आहे, त्या हवामानाच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। आणि त्याचबरोबर या खंडामध्ये कशा प्रकारची शेती केली जाते, त्याचबरोबर हवामान प्रकार कोणकोणते आढळतात, त्याचबरोबर या वेगवेगळ्या खंडामध्ये असणारी नदी प्रणाली कशा स्वरूपाची आहे, तर या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत। बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये या जगाच्या भूगोलावरती अनेक प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये काही प्रमुख पर्वत असतील, काही प्रमुख नद्या असतील, काही प्रमुख पठारं असतील, तर यांची लोकेशन आपल्याला याच्यामधून बऱ्यापैकी कळणार आहेत। आणि त्याचबरोबर हवामान प्रकाराविषयी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी एकंदरीत संपूर्ण जगाची माहिती आपल्याला मिळणार आहे। तर आजपासून आपण जगाचा भूगोल ही सिरीज सुरू करतो आहे। तर सुरुवातीला आपण एशिया कॉन्टिनेंट्स, आशिया खंडामध्ये असणारे जे काही प्रमुख देश आहेत, तसं तर काही इंडियन जॉग्राफीवरले काही लेक्चर आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेतच, परंतु आशिया खंडामधले जे काही प्रमुख देश आहेत, ज्यामध्ये जपान आहे, रशिया आहे, त्याचबरोबर आग्नेय आशियाई देश आहेत, पश्चिम आशियाई देश आहेत, तर या देशांच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण जपान या देशाविषयी माहिती अभ्यासणार आहोत। जपान देशाचं जे काही लोकेशन आहे, तर ते लोकेशन जर आपण पाहिलं तर ते अगदी जगाच्या पूर्वेकडे येतं। आणि जपान देशाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जपान देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं, कारण पृथ्वीचं जे काही स्वतःभोवती फिरणं आहे किंवा ज्याला आपण परिवलन म्हणतो, तर पृथ्वीचं जे काही परिवलन आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि जगाच्या अगदी पूर्वेकडे जपान या देशाचं लोकेशन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की पृथ्वीवरती सर्वात आधी सूर्योदय हा पूर्ण पूर्वेकडे असणाऱ्या देशांमध्ये होणार आहे आणि अगदी पूर्वेकडे असणारा हा प्रमुख देश आहे। त्याच्यामुळे जपान देशाला उगवत्या सूर्याचा देश असं म्हटलं जातं। जपान देशाचं जे काही स्ट्रक्चर आहे, जसं आपण आपल्या भारत देशाच्या संदर्भात आपण माहिती पाहतो की भारत देश हा दक्षिणेकडे द्वीपकल्पासारखा भाग आहे आणि उत्तरेकडे पूर्ण जमिनीने वेढलेला भाग आहे। परंतु जपान देशाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस जपान देश हा पूर्ण बेटाच्या स्वरूपामध्ये असणारा देश आहे। इथं स्लाईडवरती तुम्ही पाहू शकता की उत्तरेकडून दक्षिणेकडे या बेटांचा सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे। अगदी उत्तरेकडे जर आपण पाहिलात तर होकायडो बेट आहे, त्याचबरोबर जपानच्या होकायडो बेटाच्या दक्षिणेकडे आल्यानंतर हा जो सगळ्यात मोठा बेट आहे जपानमधलं, ज्याला होन्शू बेट म्हटलं जातं, आणि त्याच्यानंतर त्याच्या दक्षिणेकडे आल्यानंतर शिकागो बेट आहे। शिकागो बेटानंतर त्याच्या साऊथ साईडला क्युशू बेट आहे आणि अगदी दक्षिणेकडे छोटंसं असणारं बेट म्हणजे रिओकू आहे। म्हणजे एकंदरीत जपान हा जो काही देश आहे तो बेटाच्या स्वरूपामध्ये आहे आणि याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे बेटांचा जर सिक्वेन्स आपण पाहिला तर तो होकायडो, होन्शू, शिकागो, क्युशू आणि रिओकू असा हा बेटांचा सिक्वेन्स आपल्याला जपानचा पाहायला मिळतो। जपान देशाच्या सभोवताली संपूर्णपणे जलाशयाचा भाग आहे। एका बाजूला पॅसिफिक महासागर आहे। जपानचा जो काही पूर्वेकडला भाग आहे, या पूर्वेकडे सगळीकडे आपल्याला पॅसिफिक महासागराचा भाग पाहायला भेटतो। आणि जपानचा जो काही पश्चिमेकडला भाग आहे, ज्याच्यामध्ये चायना आणि जपान याच्यामध्ये हा जलाशयाचा जो काही भाग दिसतो आहे, ज्याला सी ऑफ जपान किंवा यालाच जपानचा समुद्र असं देखील म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर जपानच्या बेटामध्ये किंवा जिथं बेटं आहेत, जिथं बेटांमध्ये गॅप आहे, असा जो काही पाण्याचा चिंचोळा भाग आहे किंवा पाण्याचा जलाशयाचा अरुंद चिंचोळा भाग जो दोन मोठ्या जलाशयाला जोडतो, ज्याला आपण मराठीमध्ये सामुद्रधुनी म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला स्ट्रेट म्हटलं जातं। तर काही महत्त्वाच्या स्ट्रेट आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये ला पेरिओस स्ट्रेट आहे, जी म्हणजे जपानचा समुद्र आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा हा जलाशयाचा चिंचोळा भाग। त्याच्यानंतर तासुगारू स्ट्रेट आहे किंवा तासुगारू सामुद्रधुनी आहे, ती देखील जपानचा समुद्र आणि पॅसिफिक महासागर यांना जोडणारा हा चिंचोळा जलाशयाचा भाग आहे।
आणि त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे चीनच्या दक्षिणेकडे गेल्यानंतर दक्षिण चीन समुद्र आणि जपान समुद्र याला जोडणारा जो काही चिंचोळा भाग आहे, ज्याला कोरिया स्ट्रेट म्हटलं जातं किंवा त्यालाच वेस्टर्न चॅनल असं देखील म्हटलं जातं किंवा कोरियाची सामुद्रधुनी देखील म्हटलं जातं. तर हे जपानच्या सभोवताली असणारा हा संपूर्ण जलाशयाचा भाग आहे आणि जपानमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या सामुद्रधुनी या ठिकाणी आपल्याला स्लाईडवरती आपण पाहतो आहेत. त्याच्यानंतर जपानचं जे काही जिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे किंवा जपानची जी काही भूगर्भ रचना आहे, विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की जपानमध्ये सातत्यानं भूकंप होतात किंवा जपान असा देश आहे की जो भूकंपासाठी ओळखला जातो किंवा जपान देश त्सुनामीसाठी ओळखला जातो. तसं पाहायला गेलं तर त्सुनामी हा जो शब्द आहे तो मूळचा जपानचा शब्द आहे आणि जपान देशामध्ये वारंवार त्सुनामी येण्याचं जे काही प्रमाण आहे ते जास्त राहतं. तर त्याच्यामागचं कारण असं आहे की जपान देशाचं जे काही लोकेशन येतं किंवा जपान देशाची भूगर्भ रचना जर आपण पाहिली तर ती साधारणतः 3 प्लेट्सच्या जंक्शनवरती स्थित आहे. आता हे जे प्लेट्स आहेत हे प्लेट्स म्हणजे लिथोस्पियरमध्ये असणारे प्लेट्स आहेत, शिलावरणामध्ये असणारे प्लेट्स आहेत. याच्या संदर्भात जॉग्राफीमध्ये खूप मोठे म्हणजे खूप सुंदर थेअरी आहे ज्याला प्लेट टेक्टॉनिक थेअरी असं म्हटलं जातं किंवा ज्याला मराठीमध्ये भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत असं म्हणतात. भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत आपण याच्या आधी पाहिलेला आहे, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण याची लिंक तुम्हाला पाठवणार आहोत. तर जपानचं जे काही लोकेशन आहे तर या 3 प्लेट्सवरती स्थित आहे. आता या ज्या प्लेट्स आहेत ना, या प्लेट्स काही भूखंडाच्या प्लेट्स असतात, काही महासागराच्या म्हणजे ओसेनिक प्लेट्स असतात. जसं या ठिकाणी तुम्हाला 3 प्रकारच्या प्लेट्स दाखवलेल्या आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर इथं युरेशियन प्लेट आहे जी म्हणजे कॉन्टिनेंट प्लेट आहे किंवा ज्याला भूखंडाची प्लेट म्हटलं जातं. त्याच्यानंतर या बाजूला सगळ्यात मोठी जी प्लेट आपल्याला दिसते आहे ती पॅसिफिक प्लेट आहे. पॅसिफिक प्लेट म्हणजेच महासागराची प्लेट आहे आणि संपूर्ण पृथ्वीवरती ही सगळ्यात मोठी असणारी प्लेट आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो आहे की फिलिपाईन ओसेनिक प्लेट आहे, म्हणजे ही देखील समुद्राची प्लेट आहे आणि या बाजूलासुद्धा समुद्राची प्लेट आहे. या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर जी भूखंडाची प्लेट आहे किंवा ज्याला युरेशियन प्लेट म्हटलं जातं. आता या तिन्ही प्लेट्सचं कन्व्हर्जन एकाच ठिकाणी होतं आहे आणि ज्या ठिकाणी कन्व्हर्जन होतं आहे जसं आपण प्लेट टेक्टॉनिक थेअरीमध्ये पाहिलेलं आहे की जिथं 2 प्लेट्सचं कन्व्हर्जन होतं, समजा दोन्ही बाजूला जर ओशियन प्लेट असतील तर याच्यामध्ये जी मोठी ओशियन प्लेट आहे तर तिचं सबडक्शन होतं, म्हणजे ती प्लेट खाली खचायला लागते. मग या ठिकाणी फिलिपाईन एक ओशियन प्लेट आहे, दुसऱ्या बाजूला पॅसिफिक ओशियन प्लेट आहे. तर याच्यामध्ये आपण पाहतो आहे की पॅसिफिक ही सगळ्यात मोठी ओशियनिक प्लेट आहे, त्याच्यामुळे तिचं सबडक्शन खालच्या बाजूला होतं आहे. आणि या बाजूला आपण पाहतो आहे की एका बाजूला कॉन्टिनेंट प्लेट आहे म्हणजे भूखंडाची प्लेट आहे आणि एका बाजूला फिलिपाईन सी प्लेट आहे म्हणजे समुद्राची प्लेट आहे. तर या ठिकाणीसुद्धा फिलिपाईन सी प्लेटचं सबडक्शन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि ही सगळीकडे कन्व्हर्जन बाँड्री आपल्याला पाहायला मिळते आहे. कन्व्हर्जन बाँड्री म्हणजे जिथं 2 प्लेट्स एकमेकाकडे सरकत आहेत आणि अशा ठिकाणी या कन्व्हर्जन बाँड्रीवरती नेहमी सातत्यानं म्हणजे भूगर्भ रचनेमध्ये अंतर्गत भागामध्ये सातत्यानं हालचाली घडून येतात आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वारंवार भूकंप घडून येतात. आता जपान देशाच्या सभोवताली महासागराचा भाग आहे आणि या महासागराच्या तळभागामध्ये सुद्धा कन्व्हर्जन बाँड्री राहणार आहेत किंवा अशा प्रकारचा भाग राहणार आहे जिथं सतत भूकंप होतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर समुद्राच्या तळभागामध्ये जर भूकंप झाला तर संपूर्ण समुद्राचं जे पाणी आहे ते थोडक्यात खवळतं म्हणजेच उंच लाटा तयार होतात आणि उंच लाटा तयार होऊन त्या ठिकाणी म्हणजे जिथं जमिनीवरती या उंच लाटा यायला लागतात ज्याला जपानी भाषेमध्ये त्सुनामी म्हणतात. जपानी भाषेमध्ये त्सू म्हणजे पोर्ट किंवा ज्याला बंदर म्हटलं जातं आणि नामी म्हणजे लाटा, म्हणजे बंदरावरती येणाऱ्या उंच लाटा ज्याला त्सुनामी म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत जपानची भूगर्भ रचना जर आपण पाहिली तर ती 3 प्लेट्सच्या जंक्शनवरती आहे आणि त्याच्यामुळे जपानमध्ये वारंवार भूकंप आणि त्सुनामी येत राहतात. त्यानंतर जपानची जी काही प्राकृतिक रचना आहे, जसं विद्यार्थी मित्रांनो आपण भारताचे प्राकृतिक विभाग एकूण 5 सांगतो. जसं भारतामध्ये हिमालय पर्वत आहे, त्याचबरोबर भारतामध्ये पठारी प्रदेश आहे, भारतामध्ये मैदानी प्रदेश आहे. तर जसं भारतामध्ये 5 प्राकृतिक विभाग आहेत, किनारी मैदानी प्रदेश असेल किंवा मग ते भारतीय बेटं असतील, तर एकूण 5 प्राकृतिक विभाग आपण जसं भारतामध्ये सांगतो ना,
तसं जापानमध्ये जापानचा जो काही बहुतांश भाग आहे, जसं इथं तुम्हाला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे की जापानमध्ये 80% जापान हा खडकाळ म्हणजेच पर्वतीय प्रदेशाचा आहे. तर स्वाभाविक आहे की जापान हा ज्वालामुखीय बेट आहे, कारण जापानचा जो काही बेटाचा भाग आहे तो तयार होण्याच्या आधी जापानच्या त्या भागामध्ये पूर्ण समुद्राचा भाग होता आणि मग हे समुद्राच्या 2 प्लेट्सचं कन्व्हर्जन झालं आणि कन्व्हर्जन झाल्यानंतर मग तिथून लावारस समुद्रामध्ये तळभागावरती जमा होऊ लागला आणि त्याच्यापासून ही जापानची बेटं तयार झालेली आहेत. त्याच्यामुळे जापानची जी बेटं आहेत ना ती ज्वालामुखी बेटं आहेत आणि स्वाभाविक आहे मग जापानच्या सेंटर भागामध्ये सतत ज्वालामुखीचं संचयन होत आलेलं आहे आणि त्यामुळे त्या ज्वालामुखीची उंची वाढून तिथं सगळीकडे पर्वत तयार झालेले आहेत आणि म्हणून जवळपास जापानचा जो काही 80% भाग आहे ना हा सगळा पर्वताचा आहे. आणि 80% भाग पर्वताचा म्हटल्यानंतर राहिलेला जो काही 20% भाग आहे हा 20% भाग म्हणजे बेटांचा जो काही किनारी प्रदेश आहे, अशा किनारी भागामध्ये या बाह्यकारकांनी केलेले जे काही संचयन आहे त्याच्यापासून काही प्रमाणात मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जापानच्या पूर्व किनारपट्टीवरती म्हणजे जापानची जी काही बहुतांश लोकसंख्या आहे तर ती जापानच्या पूर्व किनारपट्टीवरती राहते आणि स्वाभाविक आहे समजा जापानच्या मध्यभागामध्ये जर उंच उंच पर्वत असतील आणि जापान हा देश बेटाच्या स्वरूपामध्ये आहे आणि बेटाच्या स्वरूपामध्ये असल्यामुळे नद्यांची लांबी इथं जास्त नसणार आहे. म्हणून सेंटर भागामध्ये जिथं उंच पर्वतामध्ये या नद्या उगम पावतात त्या लागलीच समुद्राला जाऊन मिळतात. जसं उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो आपला कोकणचा जो काही भाग आहे या कोकणमध्ये कोकणातून वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत या नद्यांची लांबी पण कमी आहे आणि त्या वेगाने पण वाहतात. त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्या कोकणाच्या पूर्वेकडे गेल्यानंतर सह्याद्री पर्वत आहे आणि सह्याद्री पर्वतामधून उगम पावणाऱ्या नद्या या लगेच अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सेम तशा पद्धतीची परिस्थिती या जापान बेटावरती आपल्याला पाहायला मिळते. पर्वतामधून उगम पावल्या पावल्या या ज्या काही नद्या आहेत या नद्या लागलीच समुद्राला जाऊन मिळतात. त्याच्यामुळे जापानमधल्या ज्या काही नद्या आहेत या नद्या लहान आणि वेगवान असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे जापानमध्ये जास्त जमिनीचा भाग नसल्यामुळे जापानमध्ये कोणतीही मोठी अशी नदी प्रणाली आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याच्यानंतर जापानमधील जे काही हवामान आहे ते हवामान आपण पाहणार आहोत. तसं पाहायला गेलं तर संपूर्ण पृथ्वीवरती एकूण प्रमुख 12 हवामान प्रकार आहेत. जसं भारताचं हवामान आपण सांगत असताना भारताचं हवामान आपण मान्सून प्रकारचं हवामान सांगतो, तर या 12 हवामान प्रकारापैकीच एक मान्सून प्रकारचं हवामान आहे. तसंच जापानमध्ये असणारं जे काही हवामान आहे तर ते 2 प्रकारचं हवामान जापानमध्ये पाहायला मिळतं. एक तर उत्तरेकडे म्हणजे हा जापानचा जो काही पूर्ण भाग तुम्हाला दिसतो आहे तर हा उत्तरेकडला असणारा जो काही भाग आहे, जसं या जापानमध्ये थोडासा ब्ल्यू कलरने दाखवलेला जो काही भाग आहे तर हा ब्ल्यू कलरने दाखवलेला भाग म्हणजे जिथं लॉरेन्शियन टाईप क्लायमेट आहे, ज्याला लॉरेन्शिया प्रकारचं हवामान म्हटलं जातं. आणि दक्षिणेकडे असणारा जो काही भाग आहे जापानचा तर या ठिकाणी चीन प्रकारचं हवामान आहे, ज्याला चायना टाईप क्लायमॅट म्हणतात. आता हे लॉरेन्शिया टाईप क्लायमॅट आणि चायना टाईप क्लायमॅट असे 2 प्रकारचं हवामान या जापानमध्ये पाहायला मिळतं. आता दोन्ही प्रकारच्या हवामानामध्ये साम्य काय विद्यार्थी मित्रांनो, तर दोन्ही प्रकारच्या हवामानामध्ये वर्षभर पाऊस पडतो आणि थोडासा फरक जर आपल्याला पाहायला गेलं तर लॉरेन्शियन टाईप जे क्लायमॅट आहे तर या ठिकाणी तापमान कमी राहतं वर्षभर आणि चायना टाईप क्लायमॅट जे आहे तिथं तापमान जास्त राहतं. स्वाभाविक आहे, जापानचा उत्तरेकडला जो काही भाग आहे तो हाय लॅटिट्यूडला आहे म्हणजे उच्च अक्षांशावरती आहे आणि जापानचा जो काही दक्षिणेकडला भाग आहे तर ते लो लॅटिट्यूडला आहे म्हणजे निम्न अक्षांश ज्याला आपण म्हणतो. लो लॅटिट्यूडकडे जसं जसं आपण येऊ किंवा निम्न अक्षांशाकडे जसं जसं आपण येऊ तसं तसं तापमान जे आहे ते तापमान वाढत जातं. हाय लॅटिट्यूडकडे जाताना तापमान कमी कमी होत जातं. तर हे 2 प्रकारचे हवामान पाहायला मिळतात, एक लॉरेन्शियन टाईप क्लायमॅट आणि दुसरं चायना टाईप क्लायमॅट. दोन्ही हवामान प्रकारामध्ये वर्षभर पाऊस पडत असतो. मग आता वर्षभर पाऊस पडण्याचं कारण काय, एक तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जापान हा जो काही देश आहे ना तो बेटाच्या स्वरूपामध्ये आहे आणि पाऊस का पडतो, केव्हा पडतो, कसा पडतो, पाऊस पडण्यासाठी ना वारे एकतर समुद्रावरून आले पाहिजेत आणि त्या वाऱ्यांमध्ये बाष्प जास्त असायला पाहिजे आणि ते जर मग समुद्रावरून ज्यावेळेस वारे येतात त्यावेळेस मग ते जमिनीवरती पाऊस देतात. आपल्या भारताची सुद्धा स्थिती तीच आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून ज्यावेळेस वारे येतात
त्यावेळेस आपल्या भारतामध्ये ते मान्सूनमध्ये पाऊस देतात. आता हा जापान जो देश आहे तो बेटाच्या स्वरूपामध्ये आहे आणि त्याच्या जमिनीचा आकार खूप लहान आहे. त्याच्यामुळे विचार करा की वारे कुठून जरी आली तरी ते समुद्रावरून येणार आहेत. म्हणजे एखादा बेटाचा जर भाग असेल तर वाऱ्याची दिशा कोणतीही असेल, कुठूनही वारे येतील तर ते बाष्प घेऊन येणार आहेत आणि ते पाऊस देणार आहेत. त्याच्यामुळे जापान हा देश एकतर बेटाच्या स्वरूपामध्ये आहे, त्याच्यामुळे वारे कुठल्याही दिशेने आले तरी ते बाष्प घेऊन येणार आहेत आणि त्या ठिकाणी पाऊस देणार आहेत. आणि अगदी असे 2 नकाशे तुम्हाला इथं स्लाईडवरती दाखवलेले आहेत. एक नकाशा हिवाळ्यामधला आहे, जानेवारी महिन्यामधला, आणि हा जो दुसरा नकाशा आहे तो उन्हाळ्यामधला आहे, जुलै महिन्यामधला. आता पाऊस जो पडतो किंवा तापमान आणि हवेचा दाब याचा संबंध असतो हे आपण याच्या आधीही पाहिलेलं आहे. ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असतो, उन्हाळ्यामध्ये जमीन लवकर तापते आणि पाणी उशिरा तापतं. त्याच्यामुळे जमिनीवरती उन्हाळ्यामध्ये कमी दाबाचा प्रदेश तयार होतो आणि या ठिकाणी म्हणजे समुद्रावरती जास्त दाबाचा प्रदेश असतो आणि त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याकडून जमिनीकडे म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात आणि त्याच्यामुळे जापानमध्ये उन्हाळ्यामध्ये जापानच्या इकडं आग्नेयेकडून हे जे वारे तुम्हाला दिसत आहेत, जे जापानमध्ये एंट्री करत आहेत, तर ते तिथं उन्हाळ्यामध्ये पाऊस देणार आहे. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं की हिवाळ्यामध्ये जमीन लवकर थंड होते आणि जमीन थंड झाल्यामुळे इथं जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो आणि जिथं उन्हाळा संपतो ना तिथं आता बऱ्यापैकी पाणी गरम झालेलं असतं, परंतु हिवाळ्यात ते लगेच थंड नाही होत. हिवाळ्यामध्ये जमिनीच्या तुलनेत पाणी उबदार असतं, त्याच्यामुळे पाण्यावरती कमी दाब असतो आणि वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहेत. त्यामुळे इथं तुम्ही पाहतायत की जानेवारी महिन्यामध्ये जमिनीकडून या ठिकाणी समुद्राकडे म्हणजे पॅसिफिक महासागराकडे हे वारे वाहत आहेत. आणि हिवाळ्यामध्ये काय होतं की आता हा जो काही भाग तुम्हाला दिसतो आहे हा, तर हे लोकेशन आहे सायबेरियाचं, रशियाचा सेंटरचा भाग आहे आणि जगामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद याच ठिकाणी होते. आणि जिथं कमी तापमानाची नोंद होते ना तर अशा ठिकाणी जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो आणि जिथं जास्त दाबाचा प्रदेश तयार होतो तर त्या प्रदेशातून वारे बाहेर पडायला लागतात. म्हणजेच थोडक्यात प्रत्यावर्ताची निर्मिती निर्माण होते, ज्याला आपण अँटीसायक्लॉन म्हणतो. तर हे वारे ज्यावेळेस जापानच्या दिशेने यायला लागतात ना त्यावेळेस हे वारे या सायबेरियाकडून ज्यावेळेस या जापानच्या समुद्रामधून प्रवास करायला लागतात त्यावेळेस हे वारे बाष्पग्रहण करतात आणि त्याच्यानंतर मग जापानमध्ये पाऊस द्यायला लागतात. म्हणजे एक लक्षात घ्या की जापानमध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे आणि जापानमध्ये हिवाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे. तर वर्षभर जापानमध्ये पावसाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर जापानच्या हवामानावरती सागरी प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. हा सागरी प्रभाव, आता सागरी प्रभाव म्हणजे काय तर जिथं म्हणजे समुद्र जवळ आहे किंवा किनाऱ्यावरती भागामध्ये हवामान जे आहे ते हवामान सम प्रकारचं असतं. आता हवामान सम प्रकारचं काय आणि विषम प्रकारचं काय याच्यामधला नेमका फरक हे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. विषम प्रकारचं हवामान म्हणजे काय की जिथं वार्षिक तापमान कक्षेमध्ये जास्त भिन्नता असते. आता वार्षिक तापमान कक्षा म्हणजे काय तर वर्षभरामधलं जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यामध्ये जर जास्त फरक असेल ना तर त्याला विषम हवामान म्हणायचं. जसं उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी हिवाळ्यामध्ये तापमान खूप खाली जातं आणि उन्हाळ्यामध्ये तापमान खूप जास्त वाढायला लागतं. म्हणजे आपल्या इकडं विदर्भामध्ये उन्हाळ्यामधलं तापमान मे महिन्यातलं 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं आणि हिवाळ्यामधलं याच विदर्भामध्ये तापमान 5 डिग्री सेल्सिअस, 6 डिग्री सेल्सिअस, 8 डिग्री सेल्सिअस असं जातं. म्हणजे तापमानाचा फरक काय वर्षभरामध्ये 30-35 अंश सेल्सिअसचा आहे. मग अशा एकंदरीत वर्षभरामध्ये तापमानामध्ये जो काही जास्त फरक आहे तर त्याला विषम हवामान म्हणतात. आता सम हवामान म्हणजे काय, जसं आपल्या कोकणातलं हवामान सम आहे. आता तुम्ही मुंबई, रायगड किंवा सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांमध्ये किंवा अशा भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस या ठिकाणचं जे काही हवामान आहे ना ते सम प्रकारचं असतं. आता सम प्रकारचं हवामान म्हणजे काय की वर्षभरामध्ये जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान, तर याच्यामध्ये जास्त फरक नसतो.
ज्याला वार्षिक तापमान कक्षा म्हणतात. या वार्षिक तापमान कक्षेमध्ये जास्त फरक नसतो, ज्याला सम प्रकारचं हवामान म्हणतात. आणि मग जापान देश जो आहे तो जापान देश एकंदरीत बेटाच्या स्वरूपामध्ये चारी बाजूला समुद्र आहे, त्याच्यामुळे वर्षभर इथं हवामान सम प्रकारचं असणार आहे. त्याच्यानंतर जापानमधील असणारं शेती किंवा जापानमध्ये असणारं ॲग्रिकल्चर. आता एक लक्षात घ्या की विद्यार्थी मित्रांनो, शेतीसाठी एकतर मैदानी प्रदेश लागतो, त्याचबरोबर शेतीसाठी चांगली मृदा आवश्यक असते. आता जापानची एकंदरीत कंडिशन, फिजिकल स्ट्रक्चर आत्ताच आपण पाहिले की जापानमध्ये जवळपास 80% जो भाग आहे तो पर्वताचा आहे. आणि पर्वतामध्ये फार काही अशी अन्नधान्याची शेती केली जाऊ शकत नाही, कारण पर्वतामध्ये एकतर मळ्याची शेती केली जाऊ शकते. त्याच्यामुळे जापानमध्ये 80% पर्वताचा जर भाग सोडला तर फक्त केवळ 20% जमीन शेतीस योग्य आहे. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी आता एकतर पर्वतीय भाग आहे आणि ज्याच्यामुळे जिथं पर्वताचा उतार आहे अशा ठिकाणी तांदळाची शेती केली जाते. आणि उतारावरील जी काही तांदळाची शेती केली जाते ज्याला टेरेस्ड पॅडी म्हटलं जातं, आणि पाण्यातील जी तांदळाची शेती आहे ज्याला वेट पॅडी म्हटलं जातं. तर अशा 2 पद्धतीनं जापानमध्ये तांदळाची लागवड केली जाते, एक वेट पॅडी आणि दुसरं टेरेस्ड पॅडी. त्याच्या व्यतिरिक्त जापानमध्ये तांदूळ तर हे प्रमुख पीक आहेच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त गहू, बार्ली, सोयाबीन, बटाटे आणि रताळे तर यांचंही उत्पादन या जापानमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. आता जापानमध्ये एकतर जमीन उपलब्ध नाही आहे, म्हणजे शेतीसाठी जमीन उपलब्ध नाही आहे. आणि शेतीसाठी जमीन उपलब्ध नसल्यामुळे एकतर जापानची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्येची जी काय अन्नधान्याची गरज आहे तर ती गरज भागवण्यासाठी एकतर जमीन उपलब्ध नसल्यामुळे जापानमध्ये जी शेती केली जाते ज्याला इंडोअर फार्मिंग म्हटलं जातं. आता इंडोअर फार्मिंग म्हणजे काय तर 4 भिंतीच्या आत केली जाणारी शेती. आता यामध्ये काय केलं जातं की आता जापानमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे जापानमध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा बंद पडके जे शोरूम आहेत अशा ठिकाणी असणारे जे मोठमोठे गोडाऊन आहेत ना, तर त्या गोडाऊनमध्ये या अशा प्रकारची शेती केली जाते. मग अशा प्रकारची जी शेती केली जाते म्हणजे अशा मोठमोठ्या गोडाऊनमध्ये काय केलं जातं, एकतर आर्द्र वातावरण निर्माण केलं जातं आणि त्याचबरोबर या ठिकाणी मातीऐवजी झाडे हायड्रोपोनिक म्हणजे जी शेती केली जाते ती मातीविना आणि सूर्यप्रकाशाविना. म्हणजे एकतर वनस्पतीसाठी सूर्यप्रकाश ही तेवढाच महत्त्वाचा आहे आणि माती पण तेवढीच महत्त्वाची आहे. पण या ठिकाणी जे पालेभाज्यांचं उत्पादन जापानमध्ये घेतलं जातं तर या पालेभाज्यांच्या उत्पादनासाठी मातीचाही उपयोग केला जात नाही आणि सूर्यप्रकाशाचाही उपयोग केला जात नाही. तर अशा प्रकारची जी शेती आहे ज्याला हायड्रोपोनिकल फार्मिंग म्हटलं जातं. तर अशा पद्धतीची शेती ही केली जाते. याच्यामध्ये पोषक घटक वापरले जातात जे पाण्यामधून दिले जातात किंवा खते पोषक घटक जे काय आहेत तर ते पाण्यामधून ठिबक पद्धतीने या पालेभाज्यांना दिलं जातं. म्हणजे एकतर जापानमध्ये जमीन उपलब्ध नसल्यामुळे या अशा प्रकारची 4 भिंतीच्या आत ज्याला इंडोअर फार्मिंग म्हटलं जातं तर अशा प्रकारची शेती केली जाते. याला व्हर्टिकल फार्मिंगसुद्धा म्हटलं जातं. व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे उभी शेती. जसं इथं तुम्ही पाहताय विद्यार्थी मित्रांनो की अशा उभ्या स्वरूपामध्ये ही शेती केली जाते ज्याला व्हर्टिकल फार्मिंग म्हटलं जातं. आता इंडोअर फार्मिंग किंवा जी काही जापानमध्ये केली जाणारी शेती आहे ज्याला हायड्रोपोनिकल फार्मिंग म्हटलं जातं किंवा ज्यालाच इंडोअर फार्मिंग म्हटलं जातं तर त्याची पद्धत तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं इथं इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं व्हर्टिकल फार्मिंग केली जाते, उभ्या स्वरूपामध्ये शेती केली जाते. इथं कसल्याही प्रकारची माती वापरली जात नाही किंवा इथं कसल्याही प्रकारचा सूर्यप्रकाश येत नाही. तर या ठिकाणी LED फिक्चर्स सेटिंग ॲटॉप आर प्रोग्रॅम्ड जे स्वयंचलित असून म्हणजे इथं LED टाईप लाईट्स लावल्या जातात जे स्वयंचलित आहेत. ते दिवसा आपोआप चालू होतात, प्रकाशमान होतात, ज्यामुळे प्रकाश संश्लेषणास मदत होते व रात्री आपोआप ते प्रकाश कमी करतात. तर अशा पद्धतीनं ॲटो LED या गोडाऊनमध्ये किंवा या इंडोअरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जे काही पालेभाज्यांचं उत्पादन घेतलं जातं म्हणजे इंडोअर फार्मिंग जी केली जाते तर या पालेभाज्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी 1 नंबर असलेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे गुणवत्ताही चांगली असते आणि उत्पादन क्षमताही चांगली असते. तर हे एक जापानचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जसं आता आपण चर्चा केली की जापानमध्ये एकतर शेतीसाठी जास्त जमीन उपलब्ध नाही आहे आणि जापानच्या सभोवताली सगळीकडे जलाशयाचा भाग आहे, समुद्राचा भाग आहे.
आणि त्यामुळे शेतीचा जास्त विकास नाही आहे, कारण जमीन जास्त उपलब्ध नाही आहे, सगळीकडे पर्वतीय भाग आहे. आणि त्यामुळे जपानमधल्या लोकांना अन्नधान्यासाठी किंवा अन्नाची गरज भागवण्यासाठी त्यांना बऱ्यापैकी समुद्रामधल्या माशावरती अवलंबून राहावं लागतं. आणि त्याच्यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. तर जपानमधल्या मासेमारीच्या संदर्भात काही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जगातील सर्वात मोठे मासेमारीच्या क्षेत्रातील एक जपानचं लोकेशन आहे. खोल समुद्रातील मासेमारी, ॲक्वाकल्चर, कृत्रिम गर्भधारणा, आधुनिक प्रजनन तंत्र, तर अशा स्वरूपाच्या आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी जपानमध्ये मासेमारी केली जाते. जगामध्ये सर्वाधिक जास्त मासेमारी होणारी जी ठिकाणं आहेत, ज्याच्यामध्ये उत्तर ॲटलांटिकमध्ये ग्रँड बँक आणि डॉगर बँकची लोकेशन आहेत. आणि त्याच्यानंतर जपानच्या जवळसुद्धा जगामध्ये जे सर्वाधिक जास्त मासेमारीची क्षेत्र आहेत त्याच्यापैकी एक क्षेत्र जपानच्या जवळ येतं. आणि या ठिकाणी मग सर्वाधिक जास्त मासेमारी होण्याचं कारण काय, तर त्याच्यामागे एक भौगोलिक कारणसुद्धा आहे. तर भौगोलिक कारण असं आहे की जसं इथे इमेजमध्ये तुम्ही पाहतायत की ब्ल्यू कलरमधले जे काही ॲरोज तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते शीत सागरी प्रवाह आहेत. आणि खालून येणारे जे रेड कलरमधले ॲरोज तुम्हाला दाखवलेले आहेत तर ते उष्ण सागरी प्रवाह आहेत. आता वरून येणारा जो काही शीत सागरी प्रवाह आहे ज्याचं नाव ओयोशिओ शीत सागरी प्रवाह आहे, आणि दक्षिणेकडून येणारा जो काही उष्ण सागरी प्रवाह आहे ज्याला क्युरोशिओचा उष्ण सागरी प्रवाह म्हटलं जातं. म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एकतर जपानचं लोकेशन एकतर समशीतोष्ण कटिबंधाच्या जवळ येतं आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये हे दोन सागरी प्रवाह एकत्रित येतात. वरच्या बाजूने थंड पाणी येतं आहे आणि खालच्या बाजूने उष्ण पाणी येतं आहे. आणि हे थंड पाणी आणि उष्ण पाणी हे जपानच्या किनारपट्टीवरती एकत्रित येऊन मिळत आहेत. आणि मग या ठिकाणी जे पाणी आहे ते एकतर पाणी आता उच्च अक्षांशावरती असल्यामुळे ते थंड असायला पाहिजे, परंतु थंड असत नाही, कारण उष्ण सागरी प्रवाह इथे येऊन मिक्स होतं. आणि पाणी जे आहे ते पाणी एकतर दमट स्वरूपाचं पाण्याला लागतं. आणि अशा दमट पाण्यामध्ये किंवा ज्या पाण्याचं टेम्परेचर खूप जास्त पण नाही आहे, खूप कमी पण नाही आहे, तर अशा पाण्यामध्ये प्लँक्टनसारख्या वनस्पती मोठ्या प्रमाणावर विकसित होतात. आणि हे प्लँक्टन जे काय आहे ते माशांचं खाद्य आहे आणि त्याच्यामुळे इथं माशांची संख्या जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. जपानमध्ये मासेमारीचा विकास होण्यामागचं दुसरं एक कारण म्हणजे दंतूर किनारपट्टी. आता दंतूर किनारपट्टी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर दंतूर किनारपट्टी म्हणजे झिगझॅग स्वरूपाची. म्हणजे एक लक्षात घ्या की किनारपट्टी जर एकदम सरळ असेल ना तर तिथं जहाज थांबण्यासाठी अडचणी येतात, कारण मोठमोठ्या शिप जमिनीच्या आतमध्ये येऊ शकत नाहीत. आणि जर किनारपट्टी थोडंसं म्हणजे समुद्राच्या पाण्याचा भाग समजा जमिनीच्या आतमध्ये थोडासा आल्यासारखा किंवा नंतर पुन्हा जमिनीचा भाग आहे तो समुद्रामध्ये थोडासा पुढे आल्यासारखा, म्हणजे थोडक्यात किनारी भाग जो आहे तो झिगझॅग स्वरूपाचा जर असेल तर मोठमोठे जहाज व्यवस्थित पार्क करता येतात. तर ज्याला दंतूर किनारपट्टी आपण म्हणतो. तर अशी दंतूर किनारपट्टी जपानच्या चारी बाजूला असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे जपानमध्ये मासेमारीचा विकास झालेला आहे. त्याचबरोबर कमी खोली असणारा भूखंड मंचाचा भाग आहे. जेवढी कमी खोली असेल तिथं जास्त माशांची संख्या असेल, कारण कमी खोली जर असली तर त्या ठिकाणी सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचतो आणि सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत असल्यामुळे त्या ठिकाणी उत्पादकांची संख्या जास्त असणार आहे आणि उत्पादकांची संख्या जास्त असल्यामुळे इतर सजीवांची संख्या जास्त असणार आहे. त्यामुळे कमी खोलीचा असणारा भूखंडमंच, त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मासेमारीचा विकास जपानमध्ये झालेला आहे. समशीतोष्ण पाणी आहे, उष्ण आणि शीत पाणी एकत्रित येऊन मिळतं आहे. तर ही कारणे आहेत जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारीचा विकास होण्याची. एकतर शेतीचा जास्त विकास नाही आहे, शेतीसाठी जास्त जमीन उपलब्ध नाही आहे, आणि बाकी आत्ताची जी काही कारणं आपण याच्या आधीच्या स्लाईडवरती पाहिली ज्याच्यामुळे जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. आता जपानमध्ये जी मासेमारी केली जाते तर जपानमध्ये आता समुद्रामध्ये सापडणारे जे वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत तर यामध्ये समुद्रामधला शेवटचा जो काही भक्षक आहे, म्हणजे समुद्रामध्ये असणारी जी अन्नसाखळी आहे त्या अन्नसाखळीमध्ये शेवटचा असणारा जो भक्षक आहे ज्याला आपण व्हेल मासा म्हणतो, तर अशा व्हेल मासेची मासेमारीसुद्धा जपानकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते. मग आता व्हेल माशाची मासेमारी करण्यामागचं कारण काय, तर पहिलं इथं विधान तुम्हाला दिलेलं आहे की व्हेल हा जपानमधील प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. एकतर माणसाच्या आरोग्यासाठी किंवा माणसाच्या शारीरिक वाढीसाठी
आहारामध्ये प्रथिनांचा समावेश असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे जपानमध्ये या व्हेल मास्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळत असल्यामुळे या व्हेल मास्याची मासेमारी केली जाते. आणि व्हेल मांस जे आहे तर जपानमध्ये स्पेशली सणवार ज्यावेळेस असतात किंवा फेस्टिवल ज्यावेळेस असतं त्यावेळेस व्हेल मांस मोठ्या प्रमाणावर ज्याची मागणी असते किंवा खाल्लं जातं. व्हेल मांस, व्हेल हाडे, ब्लबर आणि तेल याचा वेगवेगळा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमधील शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आणि त्याच्यामुळे व्हेलिंग मासेमारीचं प्रमाण जपानमध्ये वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान गुंतलेला होता आणि त्याचबरोबर जपानमधली मोठमोठी शहरं बेचिराख झालेली होती. जपानला पूर्ण त्यांचं जे फोकस आहे ते युद्धाकडे राहिलेलं होतं. त्याच्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झालेलं होतं आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या महायुद्धामध्ये नुकसान झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यात लवकर मिळणारा जो आहारासाठी सोर्स आहे तो म्हणजे मासेमारी आहे. आणि त्याच्यामध्ये एकदा जर का व्हेल मासा पकडला तर त्याची साईज पण खूप लार्ज असते. जसं तुम्ही इथं इमेजमध्ये पाहू शकता की हा मासेमारी करणारा व्यक्ती आणि इथं असणारे व्हेल मासे त्यांची साईज किती आहे. आणि त्याच्यामुळे लवकर आहारासाठी उपलब्ध होणारा हा मासा, त्याच्यामुळे त्याची मासेमारी दुसऱ्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणावर जपानकडून ही व्हेलिंग मासेमारी करण्यात येऊ लागली. आता व्हेलिंग मासेमारी जी आहे तर या व्हेलिंग मासेमारीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवरती या जपानच्या विरोधात अनेक देशांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याच संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशन 1980मध्ये व्यावसायिक शिकार करण्यावरील जागतिक स्थगिती आणली. आता जागतिक स्थगिती जी आहे म्हणजे व्यावसायिक शिकार करता येणार नाही किंवा हे जे काही व्हेलिंग कमिशन आहे तर या व्हेलिंग कमिशनने व्यावसायिक शिकार करण्यावरील जागतिक स्थगिती आणली गेली. कारण व्हेल मासा जो आहे तर तो ओशियन किंवा मरीन इकोसिस्टीममधला महत्त्वाचा असणारा सजीव आहे. जपानने व्हेलिंग मासेमारीवरती बंदी आणल्यामुळे जपानने 1987 साली जापान रिसर्च प्रोग्राम इन द अंटार्क्टिक, ज्याला जाप्रा म्हटलं जातं, याची स्थापना केली. आता जसं पहिलं स्टेटमेंट आपण पाहतो आहे की 1986 पासून व्यावसायिक शिकारावरती बंदी आणली गेली, जागतिक बंदी आणली गेली किंवा त्याला स्थगिती देण्यात आली आहे. आणि मग आता व्यावसायिक शिकार तर करता येणार नाही, त्याच्यामुळे जपान देशाने काय केलं की रिसर्चसाठी किंवा संशोधनासाठी व्हेल मासे मारतोय अशा प्रकारचा एक प्रोग्राम किंवा अशा प्रकारचा एक कार्यक्रम 1987 साली जपानने सुरू केला. आणि 2005 साली जाप्रा 2ची स्थापना करून अंटार्क्टिक ओशियनमध्ये जपानने मासेमारी करायला सुरुवात केली. आता जपानला व्यावसायिक शिकार तर करता येत नव्हते, परंतु संशोधनाच्या नावाखाली, जाप्राच्या नावाखाली जपानने मोठ्या प्रमाणावर मासेमारी करायला सुरुवात केली. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट दिलेलं आहे की पर्यावरणीय संस्था जपानी व्हेल शिकारीला विरोध करीत आहेत, कारण व्हेल सागरी परिसंस्थेतील मुख्य शिकारी आहे. त्यांची संख्या कमी होण्यामुळे सागरी अन्नशृंखला बिघडू शकते. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की एखादं खूप मोठं जंगल आहे, जंगल परिसंस्था आहे, त्या जंगलामध्ये शेवटचा जो काही भक्षक असतो, बिबट्या, वाघ, सिंह अशा प्रकारचे शेवटचे भक्षक असतात. आणि ते शेवटचे भक्षक जर जंगलातून नाहीसे झाले तर त्या जंगलाची पूर्ण अन्नसाखळी बिघडू शकते. अगदी तसंच महासागराचं आहे. महासागरामधला जो शेवटचा भक्षक आहे तो म्हणजे व्हेल मासा आहे. आणि व्हेल मासा जर महासागरामधून नाहीसा झाला तर पूर्ण अन्नसाखळी महासागराची बिघडू शकते. त्याच्यामुळे या जपानच्या विरोधात अनेक पर्यावरणीय संस्था विरोधात गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं स्टेटमेंट दिलेलं आहे की 2010 साली ऑस्ट्रेलियाने इंटरनॅशनल कोर्ट जस्टिसमध्ये दावा दाखल केला, जापानी व्हेलिंग कार्यक्रम वैज्ञानिक नाही आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया, आता जापानचा जो काही जाप्रा 2 जो कार्यक्रम होता तो अंटार्क्टिक खंडाच्या सभोवताली तो व्हेल मासे मारायचा. आता अंटार्क्टिक खंड त्याचं लोकेशन जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर ते ऑस्ट्रेलियाच्या जवळ येतं. आणि तिथले व्हेल मासे जर मारले तर ऑस्ट्रेलिया देश शांत बसणार नाही, कारण ऑस्ट्रेलियाच्या सभोवताली असणारी जी मरीन इकोसिस्टीम आहे तर ती डिस्टर्ब होऊ शकते. आणि त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाने जपानच्या विरोधात इंटरनॅशनल कोर्टामध्ये दावा ठोकला की जपानचा जो काही रिसर्च प्रोग्राम आहे, जाप्रा प्रोग्राम आहे, तो वैज्ञानिक नाही आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2005 पासून, म्हणजे ऑस्ट्रेलियाचं म्हणणं असं आहे की 2005 पासून जपानने जवळपास
3,000हून अधिक वेल पकडले होते, परंतु वैज्ञानिक उत्पादन मर्यादित नव्हतं. ओके, जे याच्या आधीच्या स्लाईडवरती आपण पाहिलं की एकतर जागतिक स्थगिती आणली गेली, वेल मासे मारता येत नव्हते, परंतु जापान देशाने त्याच्यामध्ये दुसरा एक युक्तिवाद काढला की संशोधनासाठी आम्ही मासे मारतो आहे आणि संशोधनासाठी मासे जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर मारलेत असा ऑस्ट्रेलियाचा दावा होता. म्हणजे या सजीवामुळे आंतरराष्ट्रीय वाद या 2 देशामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट दिलेलं आहे की DNA सॅम्पलिंगचा वापर आणि रिमोट मॉनिटरिंग यांचा वापर केल्याने वैज्ञानिक संशोधनासाठी वेल मारण्याची गरज नाही असा युक्तिवाद त्या ठिकाणी करण्यात आला. संशोधन करायचे असेल तर मृत वेलचा वापर करता येतो. जगभरातील किनाऱ्यावर मृत वेल आढळतात, वैज्ञानिक त्या मृत वेलचा वापर करू शकतात. तर अशा प्रकारे या वेल माशाचा जो काही वापर आहे म्हणजे त्यानंतरचा जो काही युक्तिवाद आहे तर तो असा करण्यात आला की संशोधनासाठी जिवंत वेल मासे मारण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे जापान देश जो आहे तर ते जापानला जर रिसर्च करायचं असेल, संशोधन करायचं असेल तर जिथं मृत मासा सापडतो, वेल मासा सापडतो, तर तो घेऊन त्यांनी रिसर्च करावे. जाफ्रा 2ला आंतरराष्ट्रीय वेलिंग कमिशनच्या नियमानुसार वैज्ञानिक संशोधन करण्यास परवानगी नाही. त्यानंतर जाफ्रा 2ने आंतरराष्ट्रीय वेलिंग कमिशनच्या व्यावसायिक शिकारीवरील जागतिक अधिनियमांचे 1986चे उल्लंघन केले आहे असं त्या ठिकाणी निष्कर्ष देण्यात आला आणि इंटरनॅशनल कोर्टाने जापानला वेल संशोधनासाठी प्राणघातक पद्धती थांबवण्यास सांगितले. जापानी सरकारने 2014-15 हंगामात शिकार न करण्याची घोषणा केली आणि शिकार चालू ठेवू इच्छित असल्यास जापानला निर्णयाच्या अनुषंगाने नवीन प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जापानचा भूगोल अभ्यासतो आहे आणि जापानचा भूगोल अभ्यासत असताना जापानमध्ये केली जाणारी शेती, जापानमध्ये केली जाणारी मासेमारी आणि या मासेमारीच्या अंतर्गत जापानने सुरू केलेली वेल मासेमारी त्याच्यावरती आंतरराष्ट्रीय वाद मोठ्या प्रमाणावर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि जापानमध्ये या वेल मासेच्या संदर्भात हा वाद झालेला होता. ऑस्ट्रेलियाने आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये धाव घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग जापानने जो जाफ्रा हा जो रिसर्च कार्यक्रम सुरू केला होता तर त्याला पण त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली. तर एकंदरीत जापानमध्ये शेतीचा फार जास्त काही विकास नाही, कारण शेतीसाठी अनुकूल परिस्थिती नाही आहे. जापानमध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्याच्यानंतर जापानमध्ये आढळणारे जे काही खनिजं आहेत तर त्या संदर्भाची काही विधानं आपण या ठिकाणी पाहतो आहेत. जगात कोळसा आणि नैसर्गिक वायूची आयात करणारा जगातील सर्वात मोठा देश हा जापान आहे. जगातील दुसरा तेलाचा सर्वात मोठा आयातदार हा जापान आहे. कोळसा जे आहे, दगडी कोळसा, होकायडोमधील इशिकरी या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. पेट्रोलियम किंवा पेट्रोलियमचे जे साठे आहेत ते जापानमध्ये निगाटा आणि आकिटा या ठिकाणी सापडतात. तर नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला त्यांची लोकेशन दाखवलेली आहे. जिथं दगडी कोळशाचे साठे आहेत ते इशिकरीचं लोकेशन दाखवलेलं आहे, कुशिरोचं लोकेशन दाखवलेलं आहे आणि उबेचं लोकेशन दाखवलेलं आहे, ज्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. पेट्रोलियमच्या बाबतीत लोकेशन दाखवलेले आहेत आकिटा आणि निगाटा. तर ही 2च लोकेशन आहेत त्या जापानमध्ये जिथं पेट्रोलियमचे साठे आढळून येतात. त्याच्यानंतर लोह खनिजाचे जे साठे आहेत फक्त एकच लोकेशन दिलेले आहे, काओमिशी. कॉपर रिसोर्सेस जे काय आहेत या ठिकाणी फक्त लोकेशन तुम्हाला दाखवलेले आहेत. फुकुशिमा एक लोकेशन दाखवलेलं आहे जिथं कॉपरचे साठे आहेत. बाकी इंडस्ट्रीयल रिजन दिलेले आहेत. क्वांटो प्लेन आहे, नोबी नागोया प्लेन आहे, किनकी प्लेन आहे आणि क्यूशू प्लेन आहे. आता जसं याच्या आधी आपण पाहिलं की जापानमध्ये 80% भाग पर्वतीय आहे आणि किनाऱ्यावरती जिथं कुठे काही मैदानी प्रदेश आहे तर अशाच ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झालेला आहे, ज्याला औद्योगिक प्रदेश आपण म्हणतो. तर हे औद्योगिक प्रदेश आहेत. याच्या आधी आपण खनिजाच्या संदर्भात माहिती पाहिली आणि जापान असा देश आहे की ज्या देशामध्ये जास्त खनिज साधन संपत्ती नाही आहे. स्वाभाविक आहे, कारण जापान देशाचा आकार खूप लहान आहे आणि त्याच्यामुळे जास्त नैसर्गिक साधन संपत्ती असलेली आपल्याला पाहायला भेटत नाही, त्यातली त्यात खनिजं. कारण खनिजं कुठे जास्त असणार आहे, ज्या देशाचा आकार खूप मोठा आहे अशा देशामध्ये खनिजं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. परंतु ज्या देशाचा आकारच लहान आहे अशा देशांमध्ये जास्त खनिज साठा आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु जापानचं वैशिष्ट्य असं आहे की देशामध्ये खनिजं नसतानासुद्धा औद्योगिक विकासामध्ये जापानने खूप मोठ्या प्रमाणावर भरभराटी केलेली आहे. तर हे एक जापानचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल.
तर हे जे औद्योगिक प्रदेश आहे त्या औद्योगिक प्रदेशाच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. पहिला होकायडो दिलेलं आहे. होकायडो जे आपण जापानच्या अगदी उत्तरेकडे असणारं जे काही बेट आहे तर ते बेट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. जापानच्या कृषीभूमीचा 1/4 जो काही भाग आहे तो होकायडोमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. गहू, सोयाबीन, बटाटे, बीट यांचं उत्पादन या ठिकाणी या बेटावरती घेतलं जातं. त्याचबरोबर इमारतीसाठी लाकूड उद्योग किंवा पर्यटन अशा प्रकारचे उद्योग या होकायडोमध्ये मोठ्या प्रमाणावर चालतात. सप्पोरो हे एक महत्त्वाचं शहर आहे जिथं पर्यटन आणि कागद स्टील जे आहे पर्यटन मोठ्या प्रमाणावर चालतं. कागदाच्या इंडस्ट्रीज आहेत, स्टीलच्या इंडस्ट्रीज या सप्पोरो शहरामध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मोरोरून शहर दिलेले जे स्टील उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतो. इथं जी इमेज तुम्हाला दाखवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी इमेज आहे होकायडो बेटावरली आहे आणि हे जे तुम्हाला पर्वताचा भाग दिसतो आहे त्याचं नाव आहे फुजियामा. हा फुजियामा ज्वालामुखीचा भाग आहे जे जागृत ज्वालामुखी आहे, जापानमधला ज्वालामुखीचा भाग आहे. आणि जापानचा हा जो काही सगळा आजूबाजूचा जो काही परिसर आपण पाहतो आहे तर इथं टुरिझम मोठ्या प्रमाणावर चालतं, कारण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा पूर्ण होकायडोचा भाग आहे आणि त्यामुळे या ठिकाणी टुरिझम मोठ्या प्रमाणावर चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर क्वांटो प्लेन दिलेलं आहे. क्वांटो प्लेनमध्ये येणारी जी महत्त्वाची शहरं आहेत जी तुम्हाला इथं दाखवलेली आहेत, हा जो काही मधला भाग आहे म्हणजे होकायडोच्या दक्षिणेकडे असणारं जे काही बेट आहे जे जापानचं सगळ्यात मोठं बेट आहे त्याच्या पूर्वेकडे इथं कावासाकी शहर आहे, याकोहामा शहर आहे, चिबा शहर आहे आणि टोकियो शहर आहे. तर ही महत्त्वाची शहरं या क्वांटो प्लेनमध्ये येतात जी औद्योगिक शहरं आहेत. जापानचा मुख्य पोलाद उत्पादक प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. या ठिकाणी भारत आणि ऑस्ट्रेलिया इथून लोह आयात केलं जातं. लोह खनिज जे आहे कच्चं लोह खनिज ते भारत आणि ऑस्ट्रेलियामधून आयात केलं जातं आणि मग स्टील तयार केलं जातं. जापानचं आणखीन एक वैशिष्ट्य विद्यार्थी मित्रांनो की जापानमध्ये स्टील तयार करण्यासाठी जे कच्चा माल लागतो त्या कच्च्या मालाची कमतरता आहे, पण जगामध्ये सगळ्यात जास्त स्टील उत्पादन करणारे जे पहिले 10 देश आहेत त्या पहिल्या 10 देशामध्ये जापानचं नाव आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की कच्चा माल आयात करून उच्च प्रतीचं स्टील जापान तयार करतो. ऑस्ट्रेलियामधून कोळशाची आयात केली जाते या भागामध्ये. याकोहामा जगातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे. नैसर्गिक बंदर म्हणजे जिथं तंतूर किनारपट्टी आहे, खोली जास्त आहे, व्यवस्थित मोठमोठे जहाज पार्क होऊ शकतात, ज्याला नैसर्गिक बंदर म्हटलं जातं, जे याकोहामा जापानमधील आहे. टोकियो इलेक्ट्रिकल आणि अभियांत्रिकी वस्तू ज्या आहेत त्या निर्मिती मोठ्या प्रमाणावर या टोकियो शहरामध्ये केल्या जातात. कावासाकी शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, सिमेंट, ग्लास यासारख्या इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणावर आहेत. नागोया प्लेन दिलेलं आहे. नागोयामधले जी महत्त्वाची शहरं आहेत ते नागोया, गिफू आणि हमामात्सू दिलेले आहेत. यांची लोकेशनही तुम्हाला इथं दाखवलेली आहेत. गिफूचं लोकेशन आहे नागोया आणि हमामात्सू आहे. अग्रगण्य कापड उत्पादक प्रदेश म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. जापानचं जे नागोया शहर आहे ते ऑटोमोबाईल राजधानी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर किन्की प्लेन दिलेले. किन्की प्लेनमध्ये जी महत्त्वाची शहरं आहेत क्योटो आहे, कोबे आहे आणि ओसाका आहे. क्योटो शहराचं वैशिष्ट्य जापानची प्राचीन राजधानी आहे आणि प्राचीन शहर आहे. ओसाका कापड आणि पादत्राणे जे उद्योग आहेत ते मोठ्या प्रमाणावर इथं चालतात. कोबेमध्ये तेल रिफायनरी, पेट्रोकेमिकलसारख्या इंडस्ट्रीज आहेत आणि प्रमुख बंदर आणि जहाज बांधणी, जहाज इमारत म्हणजे जहाज बांधणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालते. त्यानंतर क्युशू प्लेन दिलेले. क्युशू प्लेनमध्ये जे येणारी महत्त्वाची शहरं आहेत त्यामध्ये हिरोशिमा आहे, किटक्याउशू आहे, फुकुओका आहे आणि नागासाकी आहे. ओके, इथं नागासाकीचं लोकेशन आहे, इथं हिरोशिमाचं लोकेशन आहे, ओबे, त्याचबरोबर किटक्युशू आहे आणि फुकुओका या ठिकाणी त्याचं लोकेशन तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेलं आहे. किटक्युशू स्टील उद्योग, त्याचबरोबर याहाता, कोकुरा, मोजी, टोबटा, वाकमात्सू या ठिकाणी स्टील उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. फुकुओका आणि नागासाकी स्टील उद्योगासाठी फेमस आहेत. हिरोशिमा वाहन आणि जहाज बांधणीसाठी फेमस आहे. उभे रासायनिक उद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालतात. तर ही एकंदरीत माहिती होती जापानमध्ये असणारा इंडस्ट्रियल एरिया, औद्योगिक प्रदेश. त्याच्यानंतर जापानची स्ट्रेंथ काय आहे आणि जापानचा विकनेस काय आहे
तर हे या ठिकाणी दिलेलं आहे. जपानची जी स्ट्रेंथ आहे, एकतर स्ट्रेंथ लोकांचा दृष्टिकोन, जसं जपानमधली जी काही लोक आहेत ते फिनिक्स पक्ष्यासारखी असतात. राखीमधून झेप घेणारा जो काही पक्षी आहे किंवा जळलेल्या परिस्थितीमधून आकाशामध्ये उंच झेप घेणारा जो पक्षी आहे फिनिक्स पक्षी, तर तशा पद्धतीनं लोकांचा दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला जो जपान आहे, तर तो या लोकांच्या दृष्टिकोनामुळेच त्या ठिकाणी उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं, जपान नॉलेज हब आहे. नैसर्गिक बंदराची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे, कारण जपान हा देश बेटाच्या स्वरूपामध्ये आहे, चारी बाजूनी दंतूर किनारपट्टी आहे, त्याच्यामुळे नैसर्गिक बंदराची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर स्वस्त हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर आहे, म्हणजे जलविद्युत, कारण नद्या वेगाने वाहत आहेत, पर्वतामधून वाहत आहेत, त्याच्यामुळे इथं जलविद्युत निर्मिती करणं सोयीस्कर जातं. आता जपानचा विकनेस काय, तर इथं वयस्कर लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. उच्च लोकसंख्या घनता आहे, कारण बेटाच्या स्वरूपामध्ये देश आहे, जास्त क्षेत्रफळ नाही आहे, लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जाते आहे, त्यामुळे जमीन कमी पडते आहे, म्हणून लोकसंख्या घनता वाढत जाते. आणि त्याचबरोबर जपानचा विकनेस म्हणजे इथं सतत भूकंप होतात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि सुनामीचा धोका. आणि आणखीन एक विकनेस म्हणजे इथं सातत्यानं सायक्लॉनसुद्धा येतात. त्याच्यामुळे हे जे काही डिझास्टर आहे किंवा आपत्ती आहे, या सातत्याने येणाऱ्या आपत्ती आहेत. एकतर भूगर्भ रचनेशी संबंधित असणारे आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यांचा धोका सातत्यानं जपानला आहे. शिकोकू हे जे बेट आहे ते फक्त ज्वालामुखीशिवाय फक्त हे बेट, म्हणजेच थोडक्यात काय आहे की शिकोकू बेट सोडून बाकी सगळ्या बेटावरती ज्वालामुखी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जपानचे विकनेस असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हा पूर्ण जपान देशाची भौगोलिक माहिती होती. तर या व्हिडिओमधून तुम्हाला एकंदरीत जपान देशाची ओळख झाली असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इथून पुढे आपण जगाच्या भूगोलाच्या संदर्भात असे अनेक वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्सचे, वेगवेगळ्या देशांचे व्हिडिओ आपण इथून पुढे अपलोड करणार आहोत. धन्यवाद.